नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. आज एक वेगळा विषय घेऊन मी आपल्यासमोर कविता आणि भाष्य सादर करणार आहे. आणि तो विषय म्हणजे महाराष्ट्रामध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले, अत्यंत शिस्तप्रिय, भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ असे IAS ऑफिसर तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा परभणीच्या पालक सचिवपदी 24वी बदली झाली. 20 वर्षामध्ये, 20 वर्षात 24वी बदली. आणि याचं एकमेव कारण म्हणजे ते पूर्वीच्या पोस्टवर महाराष्ट्राच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव होते. आणि त्या कार्यकाळात, अत्यंत अल्प कार्यकाळामध्ये त्यांनी आपला ठसा महाराष्ट्रावर उमटवला होता. आणि बोगस दिव्यांग जे होते ते शोधून काढण्याची मोहीम, बोगस दिव्यांगाच्या ज्या संस्था होत्या त्या शोधून काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचा सपाटा लावला होता. आणि याच्यामुळं सगळ्यांच्याच डोळ्यावर ते आले आणि त्यांची बदली परभणीला झाली. आता आपण म्हणाल की तोही कार्यभार त्यांच्याकडेच ठेवला, तो फक्त फार्स असतो. आम्ही त्या खात्यातून गेलेलो आहोत. तो फक्त फार्स असतो की जोपर्यंत दुसरी पोस्टिंग करत नाही तोपर्यंत सांभाळायसाठी त्याला तो कार्यभार दिलेला असतो. म्हणजे त्याचं त्या कार्यभाराकडं दुर्लक्ष होत असतं. त्याला नवीन जबाबदारी ती त्याला पाहावी लागते आणि त्याच्या कामाचं मूल्यमापन नवीन पोस्टिंगवर होत असतं. आणि म्हणून तो अतिरिक्त कार्यभार जो दिला आहे त्यांच्याकडं, तो दिव्यांग कल्याण विभागाचा, तो अत्यंत फारच येतो, नुसतं दाखविण्यासाठी येतो. लगेच कुठंतरी कोणीतरी त्यांच्या मनासारखा अधिकारी तिथं येईल, यात तिळमात्रही शंका नाही. मग मला सांगा, असा इमानदार अधिकारी जर तुम्हाला देखवत नसेल, पाहवत नसेल, तर तुमचं काय आहे, तुमचं स्थान काय आहे? तुम्ही जे फार मोठ्या गोष्टी बोलतात पुढारी लोक, त्यांचं काय आहे? हे कोणाला तरी आडवे आले. मधीच एका पुढाऱ्यानं स्टेटमेंट दिलेलं आपण ऐकलं की तुकाराम मुंढे आपल्याच तोऱ्यामध्ये काम करतात. याचं कसं असतं, एखाद्या पुढाऱ्यानं आणलेलं काम ते खोटं असलं तरी अधिकाऱ्याला नियमात बसून करा म्हणतात. तुम्ही कसं बसवायचं ते बसवा, मला माहीत नाही, पण ते नियमात बसून ते काम झालं पाहिजे. याचा अनुभव आहे आम्हाला. आणि म्हणून अशा पुढाऱ्यांना, जे कोणी असे पुढारी आहेत, अशा पुढाऱ्यांना असे अधिकारी डासतात, जाचतात, काचतात आणि म्हणून त्यांना ते नको वाटतात. आणि म्हणून तुकाराम मुंढेची 24वी बदली महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा झाली. आता परभणीला तरी ते खपतील की नाही हे पुढचा येणारा काळ सांगेल. त्याच्यावर मी हे भाष्य करणारी कविता, जी दिव्यलोकप्रभानं प्रसिद्ध केलेली, ती आज ऐकवणार आहे. ऐकूया, तुकाराम मुंढे नको का वाटतात, या शीर्षकाची ही कविता. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दाखवून ज्यांनी नोकरी मिळवली होती, बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दाखवून ज्यांनी नोकरी मिळवली होती, अशा लोकांची तुकाराम मुंढे यांनी हरामीची भाकरी पळवली होती. उगाचच आले आणि त्या संस्थाच्या परवानग्या रद्द करायला लागले, बोगस दिव्यांग नोकरीला लागलेले लोक शोधून काढले. हे काय ताप झाला म्हणले, ह्याला उचला. बऱ्याच पुढाऱ्यांना त्या सचिव पदावर तुकाराम मुंढे डाचत होते आणि खरेपणाच्या खोट्या बुरख्याखाली नियमाचे बंद काचत होते. बोगस अपंग अधिकारी कर्मचारी यांचे वरपर्यंत हात असतात. बोगस दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांचे वरपर्यंत हात आहेत आणि त्यांच्या विरोधात जाणारे अधिकारी लगेच बदलले जात आहेत. शेवटी नेहमीप्रमाणे व्हायचं ते होऊन सत्यावर असत्याचा विजय झाला. शेवटी नेहमीप्रमाणे व्हायचं ते होऊन सत्यावर असत्याचा विजय झाला आणि 20 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीत 24व्या बदलीचा आदेश आला. पालक सचिव म्हणून मुंढे साहेब परभणीला तरी टिकतील काय, या माझ्या शेवटच्या ओळी. पालक सचिव म्हणून मुंढे साहेब परभणीला तरी टिकतील काय, आणि भ्रष्टाचाराला सोकलेले काही जण त्यांच्याकडून धडा शिकतील काय. भ्रष्टाचाराला सोकलेले काही पुढारी त्यांच्याकडून धडा शिकतील काय, हा येणारा काळ नक्कीच आपल्याला सांगेल. ही कविता आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यापर्यंत येईल. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.